नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर. बार्टी, TRTI, ARTI आणि सारथी यांच्या मार्फत महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस याचं मोफत प्रशिक्षण आणि त्यासोबतच तुम्हाला विद्यावेतन देखील मिळणार आहे. तर याचे फॉर्म आता सुरू झालेले आहेत. महाज्योतीचा फॉर्म ऑलरेडी त्यांच्या वेबसाईटवर जे आहे तर ते भरणं सुरू आहे. परंतु हा जे बाकीच्या 4 संस्था आहेत यांच्यासाठी मात्र विद्यावेतन भेटणार आहे. महाज्योतीसाठी फक्त टॅबलेट आणि ऑनलाईन प्रशिक्षण आहे. तर हे महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस बाबत फॉर्म कशा पद्धतीने भरावा, लॉग इन पासून तर डायरेक्ट फॉर्म प्रिंट पर्यंत संपूर्ण प्रोसेस आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. बघा, तुम्ही जर या स्कॉलरशिप परीक्षेचा लाभ घेणार असाल तर तुम्हाला आजच मी ही वेबसाईट सांगून देतो. बार्टीची ही पुढील 3-4 महिने ही तुमच्या जवळच असणार आहे, कारण की जे काही स्कॉलरशिप विषयी अपडेट येतील ते याच वेबसाईटला येतील. मागच्या वर्षी ना हेच सर्व काम आहे ना TRTI करत होतं आणि या वर्षी ही बार्टीला असणार आहे. पुढच्या वर्षी मे बी दुसरी संस्था असेल. ज्या पद्धतीने तुम्हाला माहिती असेल की आधी गेटचे पेपर कसे व्हायचे की वेगवेगळ्या IITंकडे द्यायचे दरवर्षी, त्याच पद्धतीने ही प्रोसेस असणार आहे. तर बघा, याच्यासाठी काय केलेलं आहे, वेगवेगळ्या यांच्यासाठी वेगवेगळी रजिस्ट्रेशनची लिंक त्यांनी इथं बनवलेली आहे. तर फॉर्म भरण्याबाबतच्या सूचना वगैरे हे संपूर्ण व्हिडिओ जे आहे ऑलरेडी आपल्या चॅनलवर आहे. बघा, इथं ऑनलाईन ऍप्लिकेशन्स लिंक. आता इथं त्यांनी काय केलेलं आहे, वेगवेगळ्या याच्यासाठी वेगवेगळी लिंक त्यांनी इथं दिलेली आहे. तर आपण फॉर्म जो आहे तर तो कशा पद्धतीने भरावा तर सुरुवात करूया. बघा, या लिंक आहेत त्या लिंक तुम्हाला तिथे मिळून जातील. आणि बार्टी, TRTI, महाज्योती, सारथी, आरटी कुठल्याही मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण तुम्हाला घ्यायचं असेल तर आपला हा गुगल फॉर्म आहे तो भरा. त्याच्या माध्यमातून तुम्हाला काही जे काही अपडेट्स असतील त्या मिळून जातील. त्यासोबतच यांच्यासाठी एक CET ची परीक्षा असते, ती द्यावी लागते. त्याच्यासाठी ही MA ची देखील तुम्ही तयारी करत असाल तर याच्यासाठी फक्त 1 रुपयात तुम्हाला जे आहे हे संपूर्ण मार्गदर्शन आणि ही जी सामायिक प्रवेश परीक्षा होणार आहे, CET परीक्षा होणार आहे, त्याचं मार्गदर्शन तुम्हाला या बॅचमध्ये 1 रुपयाच्या बॅचमध्ये मिळून जाणार आहे. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा. हा नंबर आहे, याला तुम्ही कॉल करू शकता. सगळ्यात आधी तुम्ही जी वेबसाईट ओपन केली त्याच्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं. मी तुम्हाला सांगितलं, हे समजा ही बार्टीचा फॉर्म आहे. हा फॉर एक्झाम्पल ही बार्टीची वेबसाईट आहे. सेम पद्धतीने TRTI, ARTI, सारथी सेमच फॉर्म असणार आहे. एकच कंपनी आहे, ते काही प्रॉब्लेम नाही. बघा, बार्टी CET, बघा कॉमन एंट्रन्स टेस्ट. तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, पहिले रजिस्ट्रेशन करायचं बरं का, आणि त्याच्यानंतर तुम्हाला लॉग इन वर जायचंय. पहिले रजिस्ट्रेशन करायचं असेल तर इथं मग या रजिस्ट्रेशन मध्ये तुमचं पहिलं नाव, मधलं नाव, लास्ट नेम टाकायचंय. डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथं जे आहे तर ते सिलेक्ट करायचे. आणि हे सगळं तुमचे जे 10वीच्या याच्यावरच असेल तेच पाहिजे. म्हणून ज्या महिलांचं लग्न झालं असेल तर त्यांनी 10वीच्या याच्यावर शक्यतो माहेरचं नाव असतं तेच तुम्हाला टाकावं लागणार आहे. त्याच्यानंतर इथं तुमचा ईमेल ID टाकायचा, मोबाईल नंबर टाकायचा, तोच मोबाईल नंबर टाकायचा, OTP टाकायचा. OTP मोबाईल नंबर, ईमेल ID मे बी दोघांना जातो. त्याच्यानंतर हा कॅप्चा कोड आहे, हा कॅप्चा कोड तुम्ही जे आहे तर ते इथं टाकायचंय. आणि त्याच्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे तर ते तयार होतं. या रजिस्ट्रेशन मध्ये तुमचं लॉग इन ID आणि पासवर्ड तयार होत असतो. बघा, हे तयार होत असतं. ओके, तर हे तयार झाल्यानंतर ते काय सांगतं की पासवर्ड चेंज करा. का हा पासवर्ड कोणता असतो, तुमची जी डेट ऑफ बर्थ असते तो असतो. परंतु तुम्हाला नवीन पासवर्ड जो आहे तर तो टाकावा लागतो. तर तो नवीन पासवर्ड बघा, लॉग इन जेव्हा करणार तुम्ही, साइन इन करणार तर पहिलेच काय सांगेल की ओल्ड पासवर्ड टाका, न्यू पासवर्ड तुम्हाला तयार करावा लागतो. तो न्यू पासवर्ड तयार करायचा. अशा पद्धतीने तुमचं रजिस्ट्रेशन हे तयार झालं. आता हे रजिस्ट्रेशनचं तुम्हाला लॉग इन करायचंय. कुठं लॉग इन करायचं बघा, इथंच हे जास्त बघा, हे झालं रजिस्ट्रेशन आणि पुढचं हे टॅब असतं लॉग इन. इथं लॉग इन करावं लागणार आहे. लॉग इन केलं बघा, इथं फर्स्ट नेम ऑलरेडी येतं, मिडल नेम येतं, डेट ऑफ बर्थ हे ऑलरेडी तुम्ही फिल केलेलं आहे. त्याच्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव तुम्हाला इथं टाकावं लागतं. त्याच्यानंतर आईचं नाव टाकावं लागतं. नॅशनॅलिटी, आधार कार्ड नंबर, जेंडर, मॅरिटल स्टेटस, हॅव यू चेंज युअर नेम म्हणजे तुमचं नावात कधी बदल झालाय का ते बघावं लागतं. मॅरिटल स्टेटस मध्ये जर मॅरिड टाकलं तर तुमचे पती किंवा पत्नी यांचं नाव तुम्हाला इथं टाकावं लागतं. इथं लक्षात घ्या, स्पाउच नेम टाकावं लागतं. आणि हॅव यू एव्हर चेंज युअर नेम म्हणजे जर तुम्ही येस केलं तर तुमचं बदललेलं जे नाव असेल ऍज पर द गॅजेट ते तुम्हाला टाकावं लागतं. पुढे ऍडव्हान्स डिटेल्स भरावे लागतात. नेम ऑफ द इन्स्टिट्यूट म्हणजे काय, हे नेम ऑफ द इन्स्टिट्यूट म्हणजे काय की एकच इन्स्टिट्यूट आहे. समजा मी बार्टी मधनं भरतोय तर इथं बार्टीचंच ऑप्शन मला इथं जे आहे तर ते दिसतं, बार्टी पुणे. ओके, त्याच्यानंतर नेम ऑफ द स्कीम, इथे महत्वाचे वेगवेगळ्या स्कीम्स तुम्हाला दिसतात. याच्यामधील महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन MPSCचं बघा, हे इंजिनिअरिंग प्री सर्व्हिसेस हे जे आहे तर ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचे. तुम्ही बाकीचे फॉर्म भरू शकतात. हे सिलेक्ट केल्यानंतर बघा, त्याच्यानंतर कॅटेगरी सिलेक्ट करायची. कॅटेगरी आता SC बार्टीचा फॉर्म भरता SCच येणार आहे. आणि इथं लक्षात घ्या, जे मातंग समाजातील माझे बांधव असतील त्यांनी लक्षात घ्या
की त्यांनी इथं फॉर्म नाही भरायचा, त्यांनी ARTI मध्ये फॉर्म भरायचा. तर खूप सारे विद्यार्थी, खूप सारे उमेदवार अशी आमच्याकडे तक्रार करतात की सर आम्ही SC मध्ये नाहीत का. अरे तुम्ही SC मध्येच आहात, परंतु शासनाने काय केलंय की मातंग समाज आणि त्याच्या ज्या उपजाती, तर त्यांना ARTI नावाची संस्था बनवलेली, अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था, तर तिथं त्यांना फॉर्म भरायचंय. म्हणून SC मधले जे मातंग समाजातील असतील, कृपया करून त्यांनी बार्टी मधून फॉर्म भरू नका, तुमची वेबसाईट ही अलग आहे. मग SC करू शकतात, किंवा जे नवबौद्ध असतात, ज्यांनी बुद्धिझम कन्वर्ट केलेलं आहे, तर ते पण इथून फॉर्म भरू शकतात, SC मधलेच फक्त. बघा इथं म्हटलेलं आहे, जर तुमच्याकडे नसेल, कास्ट सर्टिफिकेट नसेल, तर तुम्ही इलिजिबल होत नाही. कास्ट सर्टिफिकेट हे पाहिजेच आहे, फक्त इथं कास्ट सर्टिफिकेट हे लागतं. त्याच्यानंतर हे कोणत्या अथॉरिटीने दिलेले आहे, कारण की तुमचे जे कास्ट सर्टिफिकेट असतं त्याच्या खाली दिलेलं असतं बघा, तहसीलदार, नायब तहसीलदार, सब डिव्हिजनल. ओके, मागच्या वेळी काय होतं माहितीये का, मागच्या वेळी हाताने भरायचं होतं, म्हणजे टाईप करून टाकायचं होतं, आणि लोकांनी काय केलं, त्यांचे नावच टाकायले, म्हणजे ज्यांनी सही केली त्याचेच नाव टाकून दिले. म्हणून यावेळी बार्टीने काळजी घेतली, त्यांनी स्वतः ऑप्शन देऊन टाकले इथं. त्याच्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी काही कंपल्सरी नाही, SC साठी काही कंपल्सरी नाही. आर यू डोमिसाइल ऑफ महाराष्ट्र, आणि हे यसच करावं लागतं. जर तुम्ही हे नो केलं तर तुम्हाला डायरेक्ट सांगेल की हे फॉर्म भरता येणार नाही, की हा फॉर्म त्यांनाच आहे फक्त. त्यासोबतच तुम्ही याच्या आधी काही लाभ घेतला आहे का, इथं यस केलं तर तुम्हाला नॉट इलिजिबल करत नाही, हे लक्षात घ्या. नॉट इलिजिबल करत नाही तर शक्यतोवर बाकीच्यांना नॉट इलिजिबल करता येते. नेम ऑफ द कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन, मग मी काय केलं माहितीये का, हे म्हणजे इंजिनिअरिंग सोडून मी हे सगळं सिलेक्ट केलं, तरी त्यांनी मला फॉर्म भरू दिला. म्हणजे एखाद्या उमेदवाराने सगळा लाभ घेतला असेल तरी ते फॉर्म भरू देते, पण अजूनही सांगू शकत नाही की डबल लाभ घेतलेल्यांना भेटू शकतं का नाही, याच्यावर कुठले अधिकृत परिपत्रक नाही. हा बघा, एक ते पत्रक फिरतंय की ज्याच्यामध्ये सांगतात की तुम्ही लाभ घेऊ शकतात, पण ते काय मित्रांनो, तो प्रस्ताव पाठवलेला आहे, तो शासनाकडून नाही आलाय, तो बार्टीने पाठवलाय, पण शासनाने अजून काही त्याला मान्यता दिलेली नाही. असं काही परिपत्रक अजूनही बार्टीचे नाही, म्हणून त्याच्याबाबत आपण कुठलेही भाष्य करू शकत नाही. पुढे कास्ट व्हॅलिडिटी नसली तरी चालते, डोमिसाइल झालं. जे दिव्यांग उमेदवार असतील त्यांनी घ्या, अनाथांनी हे माहिती भरायची आहे. पुन्हा आर यू गव्हर्नमेंट एम्प्लॉय, यस केलं, फॉर्म भरता येणार नाही. फॅमिली इन्कम किती आहे, म्हणजे 8 लाख आहे, 8 लाखांपेक्षा कमी आहे, 8 लाखांपेक्षा जास्त आहे, असे 3 ऑप्शन तुम्हाला जे आहेत तर तिथं बघायला मिळतात. ते बिलोच 8 लाख पाहिजे तरच फॉर्म भरता येतो. पुढे डू यू हॅव अ इन्कम सर्टिफिकेट, आणि हे येसच लागतं, इन्कम सर्टिफिकेट लागतं, इथं टिक करायची, सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. पुढे हे झालं, हे पण माहिती भरली गेली, सेव्ह अँड नेक्स्ट केलं. आता पुढे तुम्हाला काय करावं लागणार आहे, तुमचे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे जे आहेत तर ते सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं टाकावं लागणार आहे. बघा, मोबाईल नंबर असेल, अल्टरनेट मोबाईल नंबर, ईमेल ID, हा जो तुम्हाला ऍड्रेस आहे तर हा संपूर्ण ऍड्रेस जो आहे तर तो तुम्हाला इथं टाकावा लागणार आहे. त्याच्यानंतर तुमचा इथं जो काही परमनंट ऍड्रेस आहे तो टाकायचा, तोच तुम्ही खाली कॉपी पेस्ट करू शकतात. हा, एक्झामसाठी प्रिफरन्स मध्ये एक प्रॉब्लेम मला प्रकर्षाने निदर्शनास आलेला आहे, तोही तुम्ही तो रेज केला पाहिजे. म्हणजे काय, नाशिकचं ऑप्शन मला दिसत नाही इथं, म्हणजे तुम्हाला दिसतंय का ते पण तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मला कळवा. आणि ज्यांना दिसत असेल त्यांनी सांगा की हो मला दिसतंय, आणि ज्यांना नाही दिसत आहे त्यांनी सांगा खरंच की नाही दिसत आहे, कारण की याच्यावर आपल्याला त्यांना जे आहे तर ते सांगावं लागणार आहे, कळवावं लागणार आहे. कारण की नाशिक म्हणजे खूप मोठं शहर आहे मित्रांनो, तिथं खूप सारे मुलं लाभ घेतात, आणि जर नाशिकमध्ये एक्झामच होणार नसेल तर कुठं एक्झामला दूर कशाला जायचं विद्यार्थ्यांनी. तर हे नाशिक सेंटर आहे ना, मला इथे दिसले नाही, मे बी अशी किती सेंटर असतील तर तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. पुढची तुमची एज्युकेशनल डिटेल, ज्याच्यामध्ये 10वी 12वी पदवी पोस्ट ग्रॅज्युएशन या सगळ्या डिटेल्स तुम्हाला जे आहेत तर त्या व्यवस्थित पद्धतीने भरायचे. मागच्या उमेदवारांनी फार चुक्या केलेल्या होत्या, यावेळी तशा चुका करू नका मित्रांनो. बघा, 10वी मध्ये मग जनरल, वोकेशनल, नॅशनल ओपन, स्टेट ओपन, ऑदर, तर इथं जनरल करायचं. त्याच्यानंतर महाराष्ट्र स्टेट बोर्ड असतात जनरली, ते महाराष्ट्र स्टेट बोर्डच करायचं इथं. आता हे भरल्यानंतर पुढचं जे येतं ना तर ते काय असतं तुमचं मित्रांनो, तुमचं इथं डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करावे लागतात. बघा, पहिल्यांदा फोटोग्राफ असतो, पण फोटोग्राफ किती पाहिजे माहितीये का, 100 KB पर्यंत पाहिजे, आणि तो फक्त एकाच फॉर्मॅटमध्ये चालतो, JPG मध्ये, बाकीचे चालत नाही. पुन्हा कॅन्डिडेट सिग्नेचर ही 80 KB पर्यंत चालते. पुन्हा स्कॅन कॉपी ऑफ कॅन्डिडेट, 10वीचं सर्टिफिकेट, 10वीचं मार्कशीट काही चालतं हे इथं. त्याच्यानंतर 12वीचं, त्याच्यानंतर पदवीचं, त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनचं, त्याच्यानंतर रेसिडेन्शियल सर्टिफिकेट किंवा डोमेसाइल सर्टिफिकेट हे लागतं, ते अपलोड करावं लागतं. त्याच्यानंतर आधार कार्ड लागतो, फ्रंट आणि बॅक, कास्ट सर्टिफिकेट लागतं, 3 वर्षाचं इन्कम सर्टिफिकेट लागतं. ST साठी इथं ऑप्शन कास्ट व्हॅलिडिटीचा पण येतो बरं का, पण ते काही इथं कंपल्सरी नसतं. सेव्ह अँड नेक्स्ट करायचं असतं.
बघा अशा पद्धतीने ते पूर्ण तुमचा फॉर्म तुमच्या समोर ओपन होतो. इथं सबमिट करायचा असतो, मॉडिफाईड करू शकतात आणि लॉग आउट करू शकतात. जर सबमिट झालं तर तुमचा फॉर्म येतो आणि त्या फॉर्मच्या तुम्हाला प्रिंट काढून ठेवणं हे गरजेचे असणार आहे. अशा पद्धतीने ही संपूर्ण प्रोसेस असते. जे कोणी MEH ची तयारी करत असतील तर त्यांनी आपला हा 1 रुपयाचा कोर्स जो आहे तर तो नक्की जॉईन करून ठेवा. हा 1 रुपया काय असतो मित्रांनो, ही टोकन अमाऊंट आहे. काय असतं ऍपमध्ये एक तो टेक्निकल इश्यू आहे की तो काहीतरी प्राइस त्याला ठेवावीच लागते, म्हणून ते 1 रुपये जे आहेत तर ते आपण इथे ठेवलेले आहे. ओके, याच्यासाठी इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा. आमच्या प्रतिनिधींचा नंबर आहे, त्यांना तुम्ही कॉल करू शकतात. काही प्रॉब्लेम असेल कमेंट बॉक्समध्ये देखील नक्की कळवा. तुमचे प्रॉब्लेम या गुगल फॉर्म मध्ये टाकत चला, तुमची सर्व माहिती तिथं भरा. तुम्हाला जे काही अपडेट असेल ते आमच्याकडून जे आहे तर ते नक्की कळवण्यात येईल. तर भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.